भरधाव एसटी समोर लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. भीषण धडकेत एसटीचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झालाय. चालकासह 2 जणांचा जागीच मृत्यू तर 10 प्रवासी गंभीर जखमी झालेत. सोलापूर हादरवणाऱ्या या अपघाताची धक्कादायक घटना नेमकी कशी घडली पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र कनेक्ट न्यूज. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर पहाटे भीषण अपघात झाला. पुण्याहून उमरग्याकडे जाणाऱ्या एसटी बसची लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात एसटी चालकासह एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून 10 प्रवासी गंभीर जखमी झालेत. पाहूया सविस्तर बातमी. सोलापूर जिल्ह्यातील खेळगी परिसरात शुक्रवारी पहाटे 5:30च्या सुमारास हा भीषण अपघात घडलाय. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला एसटी बसची जोरदार धडक बसली. मिळालेल्या माहितीनुसार ही एसटी बस पुण्यातील कुरकुंब येथून धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याकडे जात होती. पहाटे 4:30च्या सुमारास बस सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचली. तेथून काही प्रवाशांना घेऊन बस उमरग्याच्या दिशेने निघाली. मात्र शहराबाहेर शेळगी परिसरात पोहोचताच लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला बसची भीषण धडक बसली. धडक इतकी जबरदस्त होती की एसटी बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झालाय. चालकाच्या बाजूचा संपूर्ण भाग उद्ध्वस्त झालाय. या भीषण अपघातात एसटी चालक दादाराव बनसोडे वय वर्ष 43 यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच बसच्या पुढील सीटवर बसलेल्या नागूबाई रेवगे या महिला प्रवाशाचाही जागीच मृत्यू झालाय. अपघातानंतर बसमध्ये एकच आरडाओरडा सुरू झाला. माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातात जवळपास 10 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातामुळे सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान हा अपघात नेमका कशामुळे झाला, ट्रक चालकाची चूक होती की अन्य कोणतं कारण, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सोलापूरमधील या भीषण अपघाताने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 2 निष्पाप जीवांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झालेत. अपघाताचं नेमकं कारण तपासानंतरच स्पष्ट होणार असलं तरी या घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे.